ताई, किती मस्त वाटून राहिलं वाज. घरातले सगळेजण म्हटलं बसल्या इथं. नाही तर म्हटलं अंकुची राहत नाही ना तर घर सुनं सुनं वाटते. आज अंकुची आहे ना तर मस्त वाटून राहिलं आहे नाही काय. हो पूनम, हे तर बरोबर बोलून राहिली तू. आज घरातले पूर्ण माणसं म्हटलं एका जागी बसले आहे ना तर चांगलं वाटून राहिलं. नाही तर कसं हे पियूची चालले जाते आणि अंकुश भाऊची तर राहतच नाही. त्याचं तर शिक्षण चालू आहे तर. आणि मामाजी काय, मामाजी सकाळ संध्याकाळ राहते, त्याचाही वेळ पूर्ण मग शेतातच जाते. आज सगळे बसले आहे ना, खरंच चांगलं वाटून राहिलं. पण आता हे आतेबाई उठल्या का नाही उठल्या हो? काय माहीत, मी तर गेली नाही तिकडे. चहा दे प्यायला आल्या होत्या तर इकडे चहा द्यायला आणि अजून चालल्या गेल्या वाटतं. खोलीत गेल्या का बाहेर गेल्या काय माहीत, मला माहीत नाही. पण बाहेर गेल्या का नाही गेल्या तर. आणि तसे त्याच्या आगे आपे त्यांनी म्हणतात जाते बाहेर. पण आता कुठे गेलं हे मला माहीत नाही. आणि ते उठली का नाही उठली आपली ननद, हां त्याला लाजा सन्मानी आहे का ती का ते. म्हटलं आणि त्याचा नवराही हो, नवरा आणि बायको दोघे जण झोपलेच आहे अजूनपर्यंत. हां का घरातले सारे माणसं उठले असन काही का काही. कशा आहे बा राहते का ते हे दोघे जण. अहो पुन्हा आता तुला तर माहीतच आहे. रश्मी ते लवकर उठते काय, तशाच तर त्या लवकर उठत नाही. 9-9, 10-10 वाजेपर्यंत झोपल्या राहते. आपल्या इकडे म्हटलं स्वयंपाक पाणी नाश्ता पाणी सगळं होऊन जाते तेव्हा उठते त्या. आणि आता त्याचा नवरा चालला. आता त्याचे पाहुणे आले, आता काय उठते ते. आता तर मस्त आरामशीर उठण. पण नाही ना, असं असते काय. कोणाच्या घरी गेलं तर असं करायला लागते काय. आता त्या पाहुण्याचे काम होतं, सकाळी इकडे उठलं सगळे बरोबर चहा होऊन जाते, नाश्ता होऊन जाते, जेवण होऊन जाते. मग त्याच्यासाठी काय वेगळं करत बसाव काय, तेवढंच काम करावं नाही का किचनमध्ये. आणि आता पहा म्हटलं राधिका ते आज मला लय काम आहे, कारण की नाही काय अंकुजी म्हणून राहिले होते लवकरच जा लागते म्हणे. तर आज म्हटलं मला सगळं आवर करावं लागेल, पुस्तकं सगळे बरोबर आठवणीनं घ्या लागेल म्हटलं. आज मी जास्त काम नाही करू लागेल तुम्हाला किचनमधलं. ठीक आहे ना, ठीक आहे, तू सगळं आठवणीनं घेजो बरोबर व्यवस्थित ठेवजो. करतो ना, मी करतो. मामाजी मी काय म्हणतो, नाश्त्याला काय बनवतं मला सांगून द्या. मग मी आणि पुन्हा पटकीने बनवून घेतो. मग नंतर तिकडे अजून स्वयंपाक करायला लागते. पियूची जाईन तर ऑफिसवर. काय बनवतं नाश्त्यासाठी. हे पाय बाई, जे असं घरात ते बनवून घे. जास्त भानगडीत काही पडू नको. जे लवकर बनत असन ते बनवून घे. तसं आता उशीर झाला. 15-20 मिनिटात जो बनत असन ते बनवून घे. काय बनवतं आता सांग तू. 15-20 मिनिटात मग पोहा बनवतो नाही तर उपमा बनवतो. काय बनवू सांगा ना तुम्ही. बरं जाय, पोहाच बनवून घे सगळीसाठी. मग तुला अजून स्वयंपाक बनवावं लागते तिकडे. आणि तुझी सासू कुठं येतं, तुझी सासू दिसली नाही. असं ना मामाची खोलीत असन ना. आणि तुझी ननद रश्मी कुठं आहे, रश्मी नाही दिसली. मामाजी इथे झोपल्या आहे. काय आतापर्यंत झोपली आहे. एवढा सूर्य निघून गेला वरतं तर झोप होऊनच नाही राहिली काय तिची. पाहतो तिचंही पाहतो. आणि जा तुम्ही करा नाश्त्याची तयारी करा दोघी जणी. हो मामाजी. चल पूनम आपण पटपट जाऊ. आणि मस्त पोहा बनवून घेऊन लवकर आणू. मग म्हटलं येईल उशीर होऊन राहिला नाश्ता करायसाठी. मग आपल्याला तिकडे जेवणही बनवा लागते आणि पिऊचीचा डबाही बनवा लागते लवकरात लवकर. चल पटकीने. हो चला ना राधिका ताई, मी तुम्हाला कांदा कापून देतो, चला लवकर. अंकुश, अभ्यास कसा काय चालू आहे. चांगलं आहे ना बाबा. करून राहिलो ना आता. 2-3 कोर्स होते म्हटलं तर तेही केले. आता गेलो होतो तर 15-15 दिवसाचे होते लेक्चर, तेही घेतले. चालू आहे ना. असं काही पैसे गिशी पाहिजे काय. लागन तर सांगजो मला. आता पेपर आले जवळ म्हटलं. नाही तर मग राहू देशील. नाही बाबा, आहे ना सध्या आहे पैसे. लागले की तुम्ही सांगतो मग तुम्हाला. पण बाबा मी काय म्हणून राहिलो होतो. बोल ना. बाबा मी काय म्हणतो, मी आजच्या दिवसच थांबन. उद्या निघून जाईन म्हटलं. कारण की कसं पेपर आले आता जवळ. आता इकडे राहणं काही जमत नाही. तिथं कसं क्लासही घेणं होऊन जाते आणि लायब्ररी आहे तिथे अभ्यास करणं होऊन जाते. आणि आता बाबा एक घंटा महत्त्वाचा आहे, एक मिनिट महत्त्वाचा आहे. जेवढा अभ्यास करेन तेवढं चांगलं होऊन जाईल. आणि पेपरही आले म्हटलं जवळ. आणि त्याच्यानं नाही काय म्हटलं, उद्याच निघून जातो आम्ही दोघे जण. पुन्हा मन मी, कारण की तिचे पेपर आहे ना आता त्याचे. हो काय. ठीक आहे ना, ठीक आहे. आणि चालले जा दोघे जण. पण मी काय अभ्यासावर लक्ष द्या आणि स्वतःची काळजी घ्या. आणि बाहेर गिरचं खाजं नका. थोडंसं घेऊन जा, धान्य गिन्न काही असेल तर घेऊन जा. आणि छोटा स्टोव घेऊन जा. आणि तिथंच रूम केली ना. हो बाबा, रूम आहे ना, रूम केली ना. मेसचा डबा होता तिथं, पण ते मेसवाली चांगलं देऊन राहिली बाबा जेवण. नुसतं पाण्यासारखंच देऊन राहिली. मग तो पोटाने भरून राहिलो होतो मी. तर काल आलो ना तर म्हटलं उपाशीच आलो. काही साजरं नाही देऊन राहिली. ते पैसे घेऊन राहिली पण काही पोट भरूनच नाही राहिलं त्याच्यात. त्या माय बहीण हे मेसवाले ना पैसे घेते पण काही चांगलं नाही देत. जेवण तर चांगलं द्या कमीत कमी. बाहेरून तिकडून लेकरं येते. काहीसाठी मेस लावते. बाबा चांगलं जेवण भेटलं पाहिजे म्हणून. असेच करते हे लोक. 4 दिवस चालते त्याची दुकान तर चांगलं देते, मग त्याचा धंदा वाढला का मग हे लोक असेच करते. मी काय म्हणून राहिलो, एखादा स्टोव घेऊन जाय. स्टोव आणून देतो मी तुले. घरात तर नसनच. स्टोव आणून देतो आणि त्याच्यावर नाही काय पूनमले करायला लावजो आपलं काही हलकं फुलकं. आणि घरीच करजा जेवण. मग कायले मेसपेसचं हे करता. मेसपेसचं टेन्शन राहतच नाही मग. ठीक आहे ना तर बाबा, असंच करतो. हेच जमन. नाहीतरी ते मेसचं काही मला आवडूनच नाही राहिलं. घेऊन जातो ना, स्टोव घेऊन जातो.
बरं बरं, असं करतो मी आता इकडून जातो ना, वावरात जायच्या अगोदर तुला एखादा स्टो आणून देतो. हा, घेऊन जाय मग. तसंही म्हटलं आता सिलेंडर काही भेटून नाही राहिले. तर आता पाहा लागन स्टोही काय माहीत भेटते का नाही भेटत तर. कारण की त्याच्यातही केरोसिन लागन ना. आता केरोसिन काही भेटून नाही राहिलो. मी असं करतो एखादा इलेक्ट्रिक काही असेल ना, ते कुकर गिकर निघाले म्हणते ना इलेक्ट्रिकचे, त्याच्यातच भाजी गिजी भात गीत होऊन जाते म्हणते. तो आणून देतो तुले. ठीक आहे ना बाबा, तुम्हाला जसं पटन ते आणून द्या. काय रे अंकुश, कसं काय म्हणते तो कॉलेज गिलेज, सगळं काही बरं आहे? हो दादा, सगळं चांगलं चालू आहे. बस आता एवढे पेपर झाले ना तर माहीत पडते आता. याचा रिझल्ट लागून जाते 2-3 महिन्यात. मग पण म्हटलं एखादं काम काही. आणि काय रे अंकुश, तू पार्ट टाइम जॉबही करून राहिला होता ना? कोणती जॉब करून राहिला होता? काय नाही हो दादा, ते प्रिंटरची मशीन होती त्याच्यावर होतं, ऑनलाईन काम होतं ते प्रिंटिंगचं. आता माझा कोर्स झाला आहे ना तो, तर भेटलं होतं काम ते. 9-10 हजार रुपये महिना ते तर करून घेतलं होतं पार्ट टाईमले. म्हटलं एवढे पैसे कोण देते. सध्या तर 8-9 हजारातच दिवसभर करायला लागून राहिलं. चांगले भेटून राहिले तर करून घेतलं. आणि 2-3 महिने असं असं पैसे आले असेल ना तर त्याचे. पैसे काय केले? आले ना दादा, पैसे तर आले. तर म्हटलं थोडंसं तिकडचं होतं ते, तिकडचं निपटावलं शाळेगिडेचं. कारण की बाबाजवळून पैसे घेतले नाही ना ह्या महिन्यात. तर तिकडचंच केलं म्हटलं सगळं काही. पुस्तकं घ्यायचे होते, लायब्ररीचे दिले पैसे. क्लिअरन्स निघाला होता, क्लिअरन्सही भरून टाकला. कारण की क्लिअरन्स भरल्याशिवाय म्हटलं ते आपल्याला देत नाही ना, आय कार्ड नाही देत ना. मग क्लिअरन्सही भरून दिला. आता मग आता क्लिअरन्स होता, पूनमचाही होता, तिचाही भरा लागला. मग दोघीचाही भरला. तर त्याच्यात चालले गेले 6-7 हजार रुपये. आणि थोडेसे पैसे आहे जवळ. तुम्ही म्हणाल तर देऊन देतो मी बाबाजवळ. अरे नाही असं काही नाही. मी काही तू हिशोब थोडी ना घेऊन राहिलो, फक्त विचारून राहिलो तुले का बा गेला होता तू तर काय केले पैसे. आता विचारावं नाही काय, पैसे द्यासाठी थोडी ना विचारलं तुले. बाबा मी तिथे गेलो होतो ना, मी तिथं कामावर गेलो होतो, तर पार्ट टाइम जॉब पाहिला होता तो. तर म्हटलं पैसे आहे म्हटलं माझ्याजवळ 5-6 हजार रुपये देऊ काय तुम्हाला. नाही मला नाही पाहिजे. मला काय पाहिजे आता. माझ्याजवळ काय पैसे नाही आहे काय. आणि गेला होता तर चांगलंच झालं म्हणा. आता ते ह्या महिन्यात पैसे नाही घेतले माझ्याजवळून. आणि काय म्हणते तो, आता तू पूनमले घेऊन चालला तिथं खर्च लागणारच आहे. लागतेच, बायको राहिली सोबत तर काही ना काही आले त्याले. आणि आता तुम्ही 15-20 दिवस 25 दिवस तिकडेच राहीन तर खर्च पाहणं तर आलंच. त्यांना जेवढं होते तेवढं निपटावा. आणि मग लागले तर मला फोन लाव. मी देतोच म्हणा इकडून आता पेपर होईपर्यंत. आणि पहा करा तयारी काय करायची आहे तर पेपरची. पण मन लावून अभ्यास करा आणि चांगल्यानं पेपर द्या म्हटलं. तुमच्या जीवनाचा प्रश्न आहे. हे जर पेपर चांगले दिले ना तर जीवन सुखी आहे. आणि जर याच्यात तुम्ही अटकले ना तर मग पुन्हा निघायच्या वेळेस म्हटलं खूप पंचायत होते. सगळं काही डबल वापिस भरायला लागते म्हटलं. नाही बाबा, नाही ना, करून राहिलो ना अभ्यास. ते करून राहिली आणि मी करून राहिलो. आता हे राधिका केव्हा आणते काय मी. आता पटकीने म्हटलं नाश्ता करतो. काल गेलो नाही ना दुपारी, तर काय मी साहेब काय म्हणते तर तसा फोन तर लावून दिला होता मी. पण तरी आज जरा असं लवकर जाईल म्हटलं 10-15 मिनिटं. कसं काही बोललं गेलं तर कोणी राहत नाही. 2 शब्द बोलले तर मग ते सगळे समोर काही बोलले तर चांगलं वाटत नाही. आता पुन्हा म्हण राधिका पटकीने नाश्ता आणून देते, करतो आणि तयारी करतो तेवढ्या वेळ. पण मग ते टिफिन बनवून घेते. अरे तर गेल्या ना रे त्या, आताच तर गेल्या. तिच्या हातात मशीन आहे काय, करून राहिल्या असं दोघी. आता तेही बिचारी राधिका उठली. एवढे पूजा पाती, पोचा झाडझूड सगळं काही केलं तिनं. किती लवकर उठली ते. आता उशीर होत असते बाईच्या जातीला. एक काम राहते काय. आणते बस थोडा वेळ मुका मस्त झोप आली असतो. आजचं काही टेन्शन नाही. पण हे रश्मी आतापर्यंत उठली नाही. किती वाजत येऊन राहिले आता, 9-9:30 होऊन राहिले, आतापर्यंत उठली नाही. हे मस्त आराम करून राहिली आता. माहेरी आहे तर मस्त आराम आहे. आता हाय तिच्या हाताखाली दोघी जावा आई काम करणारा. आता काय टेन्शन येईल. रश्मी रश्मी, हिची तर झोप अशी आहे का बस रे बस, उठूनही नाही राहिली. आता चहा आणून दिला असता मले. आणि मग नाश्त्याचं पाहिलं असतं काय आहे तर तेव्हापर्यंत मी आंघोळ करून घेतली असती. रश्मी उठणं, किती वाडखोरी झोपतं. काय हो, काय त्रास देऊन राहिले मले. झोपू द्या ना. किती झोपशील, उठणं. चहा घे आणून दे ना मले. बनवला असेल ना वहिनीनं चहा तर आण चहा घ्या. नाश्त्याचं काय काही कर का बस झोपतं उठणं. आणि मला आंघोळीला पाणी टाकून दे. काय हो, झोपू नाही देत तुम्ही. नुसते चहा नाश्ता. थांबा पाय, तुम्ही बनवला असेल राधिका वहिनीनं चहा, मी आणून देतो तुम्हाला. बरं तू आण चहा, मी त्यापर्यंत ब्रश करतो. आणि मग आंघोळ करायला जातो. हो करा ना तुम्ही, मी पाहतो चहाचं काय आहे तर. आणि हे पाय रश्मी, मस्त नाही का चहा आण. आणि त्याच्यासमोर सोबत नाही का मस्त भजे आण, गरम भजे चहासोबत. लय दिवस झाले व गरम भजे नाही खाल्ले. आणि तू तर म्हणता का तुझी राधिका वहिनी मस्त स्वयंपाक करते म्हणून, तिच्या हाताले लय सवय म्हणून. त्याला मन मस्त गरम करा म्हणा काहीतरी भजे गिजे गरम वडे गिडे. चहासोबत चांगले लागते. तेव्हापर्यंत मी नाही काय तोंड गिट धुवून येतो.
आता सकाळी सकाळी खाता काय तेलकट तेलकट सारी ढेरी निघून राहिली म्हटलं तुमची. काही बोलतो काय डेअरी निघून राहिली पाय बरं किती रोड झालो मी. आण जाय बनवायला सांग. मस्त गरम गरम भजे त्या म्हणा बनवून म्हणा चहा मस्त आणि तुझ्यासाठी आण बनवून आपण इथंच खाऊन घेऊ बसल्या बसल्या. थांबा बरं बरं मी जातो आणि राधिका वहिनीला सांगतो. थांबा. घ्या मामाजी. अजून काही पाहिजे का पिऊची? आनंद देऊ काय? नाही नाही आता काही नाही पाहिजे. जाय तू आता लवकर नाही का मला टिफिन टिफिन बनवून दे. मला उशीर होऊन जाईल नाही तर जासाठी. हो हो पटकिरी बनवून देते. आम्ही काय म्हणतो आलूच्या चकत्या बनवून देऊ का तुम्हाला? तुमच्यासाठी वेगळी बनवून देतो कारण की आता सगळीसाठी जर भाजी करायला बसली ना तर अजून उशीर होऊन जाईल. तुमच्या टिफिन पुरती बनवून देतो आलूची भाजी आणि पोळ्या टाकून देतो. ठीक आहे ना ठीक आहे. घ्या हो घ्या. पहा बरं म्या बनवला म्हटलं पोहा कसा वाटते तर सांगा टेस्ट करून म्हटलं. अरे वा त्या बनवलं काय? आण ना मग आण. पहिल्यांदा तर काही बनवलं त्या. पहिल्यांदा काय व रोजच बनवतो म्हटलं मी. आता तुम्ही पहिल्यांदा खाऊन राहिले ते गोष्ट वेगळी. घ्या बरं पहा बरं टेस्ट करा बरं. सगळं कांदा गिंदा सगळं कापून दिलं म्हटलं मी राधिका ताईले. आणि चमचाही हलवू लागली ताईले. पहा ना जरा असा कसा बनला तर. चांगलं सुगंध तर मस्त येऊन राहिला. मस्त छानच जमला असं. राधिका वहिनी. अरे झाली काय झोप झाली काय? सगळे दिवस आपल्याला सारखेच आहे म्हटलं. सासर काय आणि माहेर काय काय होय उठाचा टाइम होय काय 9-9 10-10 वाजेपर्यंत? काही कामं गिमं करा नाही लागत काय घरचे? काऊन बाबा काऊन असे बोलून राहिले तुम्ही? मी रोजच तर ह्या वेळेवर उठतो. आज पहिल्यांदा उठली काय मी? म्हणूनच तर म्हणून राहिलो मी सगळे दिवस सारखेच आहे म्हणून. बरं काय म्हणून राहिली राधिकाला काय म्हणून राहिली? राधिका वहिनी ते रुपेशराव उठले म्हटलं तर त्याला चहा पाहिजे होता तर तुम्ही चहा करून द्या ना. आणि जरासं नाश्त्याचंही पहा. हो हो करून देतो ना. नाश्त्याचं तर तयारच आहे. पोहा बनवला म्हटलं देऊन देतो ना तेही देऊन देतो. पोहा? नाही नाही पोहा नाही. पोहा काय रोजच खातो. पोहा नाही. ते करा ना कांद्याचे भजे बनवून द्या ना जराशे चहासोबत. जराशे बनवून द्या. आणि मुगाची डाळ आहे का आपल्या इथं? असं तर जराशी वळी काढून द्या. आणि मग मी तेले देऊन देतो नाश्त्याले. बाप्पा कधी खाल्लंच नाही काय भजे आणि वडे? एवढ्या उन्हाळ्यात तळलं तुडलं चांगलं तरी वाटते काय? भलतेच दिसलं मला तर हे. धरतीचे होय का नाही होय दोघंही नवरा बायको. आता म्हणते गरम 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 खायचे दिवस होय का हे? ह्या काय पावसाळा का हिवाळा होय? एवढ्या उन्हात भजे लागून राहिले त्याले. आणि आम्हाला काय कामधंदे आहे नाही का? एक वेळा तर नाश्ता बनवला अजून काय आम्हाला बनवायला लावते काय? हे राधिका वहिनी नाही म्हणतच नाही ना. अहो रश्मीताई पण म्हटलं नाश्त्याचं बनवलं ना हो. आणि सध्या मला म्हटलं टिफिनही बनवायचा आहे तुमच्या भाऊचा. त्याला उशीर होऊन राहिला ना कामावर जासाठी. आता एवढं तर होणार नाही. चहा करून दे तुम्ही हेच देऊन द्या ना नाश्त्याचं. उद्या बनवून देईन ना भजे गिजे. नाही 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 उद्या गिद्या नाही आताच बनवून द्या. आता बनवून द्या. दादा थांबून म्हटलं 5-10 मिनिटं. पहिले तुम्ही बनवून द्या गरम गरम भजे काढा आणि चहा आणून द्या. तेव्हापर्यंत मी तोंड घेऊन ठेवून ठेवतो. तुमचं बनलं म्हणजे सांगा मला. रश्मी काय झालं दादा काय म्हणून राहिला? हे पाय तिला आलं काम. आता म्हटलं सगळीचा नाश्ता बनवला तिनं. आता काय 50 वेळा का नाश्त्यात बनवत बसून काय? आणि म्हटलं रुपेश रावले लागून राहिलं ना भजे गिजे काय लागून राहिलं वडी गिडे लागून राहिलं तर तू स्वतः कर आणि स्वतः पूर्ण कर म्हटलं तुझ्या नवऱ्याला जे जे पाहिजे ते ते घरचं काम करन का तुझं काम करत बसन तिथं. तिला एवढं मोठ्या घराचं काम करणं आहे आणि तुला काय आहे तू तर आता झोपेतून उठली मस्त आरामशील. तुझ्यासाठी दिवस आणि रात्र एकच आहे आणि तिला सगळीच पाहा लागते. आणि तूच जाय आणि तूच कर आणि ते तुझ्या नवऱ्याला दे आणि तूही खाय. पाहून रे दादा काहून असा कोण बोलून राहिला? काय मैचे पाहुणे काय नेहमी येते का इथं? का इथंच पडले राहते कशी बोलून राहिले तुम्ही? बायको म्हणते का मी नाही करत तूही म्हणता का राहू दे करू नको देऊ. एवढा वेळ लागते का त्याच्यासाठी? आणि मला तर म्हटलं सासरी करणं आहे आणि इथंही करणंच आहे. आता माहेरी कायच्यासाठी येत असते? आराम करायसाठी येत असते ना. आराम करायसाठी येतं ना आणि आम्हाला माहिती आहे किती सासरी तुझ्या काम करत होतो तू. आता मी तोंड काही खराब करू नको. सकाळी सकाळी ऑफिसला जायचं आहे म्हटलं मला. आणि स्वतः पहा आता तिच्या मागं काही लागू नका. आणि ते पुन्हा चालली आता. आणि ती सगळं जीव घेऊ नका. तिला लय मोठे काम करायला लागते घरातले. ते तर सगळं काही राधिका ते तर होच म्हणते ते नाही म्हणते काय? आता स्वतःच पहा तुम्ही काय करायचं आहे काय नाही तर. पण दादा हे असं बरोबर नाही की तुझं? रश्मी तुझ्या दादाशी बोलून राहिला ना तो बरोबरच बोलून राहिला. आता म्हटलं पूनम नाही आहे. पूनम चालली त्याच्यासोबत अंकुश सोबत पेपरसाठी. आणि आता म्हटलं घरात करणेवाला कोणीच नाही आहे. आणि त्या राधिका करून एवढं मोठं घराचं काम होते काय? फालतूच तिची तब्येत खराब होत जाईल. आता म्हटलं अर्ध काम करायला लागत जाईल तिले. अर्ध तू करत जाईल अर्ध ते करत जाईल. असं करून करा म्हटलं घराचं काय करतात. आणि आता तूच कर. आता तिला स्वयंपाकही करायला लागते. कोण करणार आहे मग तू स्वयंपाक? तू करतं काय? तू तर आता उठली 10 वाजता. सगळे लोक कामावर चालले आणि तुमच्या झोपा होऊन राहिला. आता जाय त्या नवऱ्याचं तूच पाय चहा घ्या ते दादा बरोबर म्हणून राहिला. आणि मग नाश्त्याचं द्यायचं काय देऊन राहिली तो. एवढा उन्हात तानात भजे लागून राहिले ते. पण बाबा
वनगिन काही नाही. आणि रुपेश रावले म्हणा लवकर आवरा म्हणा, काय आहे तो काय नाश्ता पाणी काय आहे तर करून दे तेले. आणि पटापट आवरा म्हणा, माझ्यासोबत चला म्हणा वावरात म्हणा. काम आहे वावरात. वावरात वावरात काय ले बाबा? ते तर त्याच्या घरच्या वावरात नाही जात. तुमच्यासोबत वावरात काय काय लिहितं काय ले? काय नाही नेऊ मी. तुला सांगून नेऊ काय? तेले म्हणा पटकिनी करा म्हणा आणि बाबासोबत चला म्हणा वावरात म्हणा. वावरात नेतो तेले. त्याच्या बाबांना नाही शिकवलं ना तेले. मी शिकवतो कसं काय करावं लागते काय नाही तर. आणि तू त्या राधिकाला मदत कर कामात. पुन्हा आहे तरी कर. लवकर लवकर आवर तू आणि घराचं पा काय आहे तो. आणि तू याही पाय काय करून राहिली तर आराम करून राहिली काय काय करून राहिली तो. तिच्याकडे लक्ष दे जरा असं. पाय तिला काही लागत गिगत असेल तो. हे सगळे असे कोण बोलून राहिले माझ्यासोबत? मला काही समजूनच नाही राहिलं. दादा एवढा रागात, बाबा एवढे रागात. आता काही बोलत नाही मी. आता मलाच करा लागून, चहाही मलाच करा लागून, नाश्ताही मलाच करा लागून. राधिका बहिणी, बरं जाऊ द्या. पोहा केला ना तुम्ही? हाय का थोडासा? हो हो आहे ना. बरं राहू द्या मग. भजी गिजी काही बनवत नाही, पोहाच देऊन देतो तेल नाश्त्यासाठी. थांबा चहा करून घेतो मी. किती हुशार आहे ना महिन्यानं. लयच हुशार आहे म्हटलं. करायचं होतं तर म्हणे राधिका ताईले म्हणे करून दे म्हणे. भजे करून दे, पोहानी खा तर नसन तसं. आणि जेव्हा सगळे मिळून मला बोलून राहिले का तूच कर म्हणून, तर मग म्हणते का पोहाच देऊन देतो म्हणते. माझे स्वतःला नेट नाही लागलं पाहिजे. वहिनीनं केलं तर चालते. वहिनीचे हात जास्तीचे आले, त्याला 12 हेल्याचा जोर आला आहे नाही का. आणि यायच्याकडून काहीच नाही होत म्हणते. भल्ला नाजूक काय म्हणते. काय बोलावं आता. पण मला चांगलं वाटलं आज. मामाची कडक यानं बोलले आणि पियुष भाऊजी कडक यानं बोलले. असंच पाहिजे म्हटलं माझ्या नंदेले असंच पाहिजे. माझ्या सासूलाही असंच पाहिजे. दोघी जणी लय माजल्यासारख्या करते. दिवस निघाला नाही मागं लावून देते कामं. आणि राधिका वहिनी हो 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 करते आणि पूर्ण कामं करते त्याचे. पण राधिका ताईचंही बरं वाटलं आज. राधिका ताईने नाही म्हटलं ना त्याला काम करायचं. आता एवढे मोठे काम आहे घरात आणि कसं करून देणार आहे तिचं. आणि त्याचा नवराही कावरला आहे का काय मी. आल्या म्हणते लस्सी पाहिजे. आल्या म्हणते उठला नाही सकाळी तर म्हणते भजे पाहिजे. जसं खाल्लंच नाही म्हणते. लय श्रीमंत आहे म्हणते घरचे. असा भुक्कड माणूस. नुसतं खायच करून राहिले कालपासून. हे करून दे ते करून दे. राधिका जाय ना, जाय स्वयंपाकाची तयारी कर तू आता. हो थांबा राधिका ताई मी येतो. पण बाबा तुम्ही म्हटलं पाहुणे काय नेऊन राहिले वावरात. त्याला तर समजतही नाही म्हणते वावरा घेवराचं. आम्हाला तर नाही समजत बाबा. दादाले मले. आणि त्याला कुठून समजणार आहे. काय नेऊन राहिले त्याला उन्हीत आणि तानीत. फालतूसून गिन लागून जाईल. त्याच्या घरी तर ते एसीत बसले राहते. आता दुकान लावलं तर दुकानात एसी आहे मस्त. बसले राहते मस्त एसीत. आणि काय नाही बाबा फालतू तब्येत खराब होऊन जाईल त्याची. अरे काय करतं मग. त्याला काय बसवतं का इथं एखादं वर्ष. लय ऐदी आहे म्हटलं. लय ऐदी आहे तिची पाहुणा रश्मीची इच्छा. आणि ते रश्मी तुला नाही माहीत काय करी नाही केलं येईन. आहे ना रे पियुष. हो बाबा बरोबरच बोलून राहिले तुम्ही. जर आपण तोंडानं म्हणू का जा बा तुमच्या घरी आणि त्या रश्मीलाही म्हणान का सासरी जाय म्हणून, तर तेही नाही म्हणून आणि पाहुणाही नाही म्हणून म्हटलं. तेले असंच करावं लागते. जर असं केलं ना तर पातच मग पड काढून म्हटलं इथून. म्हणजे तेले इथं सगळं ऐकतं भेटन. आणि त्या राधिकाच्या पूनमच्या मागं लागून जाईन. हे करून द्या हे करून द्या, हे खाऊ घाला हे खाऊ घाला. बरोबर केलं बाबा तुम्ही. बरोबरच विचार केला. नेतो ना आता वावरात नेतो. आणि पाय ना वावरात चांगले हातपाय हलवायला लावतो तिथं जाऊन. तिच्या बाबाने म्हटलं त्याला लय लाडात हे केलं. आता त्याचं घेतो ना मी. आणि घरात तिला करायला लावतो पोट्टीले. पोट्टीचं माहिती काहीच नाही आहे. पोट्टी फक्त ऐदी आहे. ऐदीपणाचे आहे ना सगळा काही धिंगा नाही आहे. तिला असं वाटते का फक्त काम नाही केलं पाहिजे. फक्त कामाचे आहे ना म्हटलं तेव्हा एवढ्या मोठ्या संसाराला लात मारून राहिली. घरच्या लोकांना लात मारून राहिली. जेव्हा तिला इथे काम करायला लागल ना तेव्हा कुठं तिची अक्कल म्हटलं जागेवर येईल. तिच्यासोबत असंच करावं लागल. आता तिच्यासोबत प्रेमानं कोणीच नका राहू. सगळे असेच राहा. अशा राहिल्यानंच म्हटलं तेले त्याच्या चुकीचा भास होईल. आणि लवकर पळ काढान मग ते इथून. आणि लवकर जाईन आपापल्या घरी. तशी पोरगी पारगी जास्त दिवस चांगली नाही वाटत माहेरात. चांगल्यानं राहिली तर आहे ना 1 महिना नाही 2 महिना आहे. पण जर हे असे आले तर मायबापाचे मन नाही लागत. आणि तुमचे मन नाही लागणार. त्याच्याच घरी चांगले त्याच्याच घरी चांगले. हे जवळ एवढ्या दिवस चांगलं वाटते का घरात. आणि ते 17 वेळा खालेच पाहिजे. हे नाही थे नाही त्या काय बिचाऱ्या का करू देत जाईन काय. आता ते तर पुन्हा चालली राधिकावर बिचारीवर एकटीवर येऊन जाईन पुन्हा घराचं. कशी करण मग ते. हो ना बाबा बरोबरच बोलून राहिले तुम्ही. चला मग मंडळी. आता देतो मी पियुजीले. त्याचा टिफिन बनवला. आता त्याला नेऊन देतो. नाही तर त्याला उशीर होईल मग जासाठी. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर ज्यांनी आपल्याला छान कमेंट केली ना त्यांचे सगळ्यांचे नाव घ्यायचे आहे. पण जे आपल्या चॅनलवर नवीन असाल ते प्लीज सबस्क्राईब करा. कारण की आपले व्हिडिओ
देवाच्या कृपेने खूप 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 समोर जात आहे. तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. मला तर फक्त म्हटलं 150 सबस्क्रायबर पाहिजे 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायसाठी. तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला मनापासून विनंती. तर चला मग आता ज्यांनी ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली त्यांची सगळ्यांची नावं घेऊन घेऊ. प्रियंका ताई मून, भारती ताई वाघमारे, शुभदा ताई गोठणकर, डोंबिवली वेस्ट मुंबई, माधुरी ताई भार्गव, संगीता ताई सोनवणे, वैशाली ताई इंगडे, गिरीश बोडखे, सानवी गुल्हाने, प्रतिभा ताई पिकले, निर्मला ताई रघुवंशी बल्लारपूर, रत्नमाला ताई तिरुलकर, मनीषा ताई फोनके, सुजाता ताई ढेरे, ज्योती ताई पोचलवार मानेवाला नागपूर, ललिता ताई भरडे, मृदुला ताई अंगारे, रंजना ताई इंगोले, प्रतिभा ताई नन्नावरे, रश्मी ताई दडवी, चंदा ताई उमरकर संग्रामपूर, सुनंदा ताई नागरारे, मंदा ताई कांबडी पारडी नागपूर, चंदाताई खापरे बदलापूर. तर या सर्व आपल्या माता भगिनींचे सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद, ज्यांनी आपल्या वेळेतला वेळ काढून माझ्या व्हिडिओवर कमेंट केली. असाच तुमच्या राधिकाच्या व्हिडिओला प्रतिसाद द्या आणि तुमच्या राधिकाला पुढे न्या. आणि प्लीज 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 तुम्हाला मनापासून विनंती आहे, माझे पूर्ण सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी मला मदत करा. चला तर मग आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.